तर पोट्टे दुपारनं आपल्याला आहे ना परत आपल्या वरवीच्या साईटवर जायचं होतं. वरवीच्या साईटवर जाता जाता आपल्याला ऑडी भेटली आणि वरवीची साईट बघा JCB चालू होता आणि सगळी साईट परत रिवर्क झालेलं आहे. सगळं कंपाऊंड वॉलचं सगळं काम केलं साहेबांनी. त्याच्यानंतर परत मी गेलेलो आपल्या कलाऱ्याच्या साईटवर. कलाऱ्याच्या साईटवर जिथं मुरुम येणार होता तिथं एकच मुरुमाची गाडी आलेली होती आणि व्ह्यू खूप छान दिसत होता. आणि लेबरला कामाला लावलेलं, क्रसॅन टाकायला लावलेली, सगळी लोकं येडी होती. त्यात आपल्याला परत जायचं होतं. ज्या साईटवर आपण 30 दिवसात काम केलं त्या साईटवर जाता जाता आपल्याला मंत्र्यांच्या गाड्या भेटलेल्या. मंत्र्यांच्या गाड्या बघितल्यानंतर आपण आपल्या साईटवर गेलेलो. आपली जी साईट आहे ती फाईन इक्विपमेंटमध्ये बघा संपूर्ण काम झालेलं होतं. फक्त बाहेरचे रोड करायचे बॅलन्स होते, ते पण आपण करणार होतो, पण साहेबांची परमिशन नसल्यामुळे आपण ते होल्ड केलेलं. इंटरनल कामांमध्ये डोअर फक्त फिटिंग बॅलन्स होतं. आज डोअर फिटिंगला माणसं आलेली, इतकी येडी होती ती माणसं, काय सांगायचं तुम्हाला. सकाळी आलेली माणसं संध्याकाळपर्यंत फक्त डोअरच फिटिंग करत होती. हे बघा, ही संध्याकाळचा पण व्हिडिओ आहे. संध्याकाळी नाईटला 8:30 वाजलेली तरी पण डोअर फिटिंग चालू होतं. काहीच कळत नव्हतं त्यांना काय करायचं आणि काय नाही. अशा प्रकारे आजचा दिवस संध्याकाळ बी ह्या डोअरवाल्यांनी बोर घातलेली.